नमस्कार. मी डॉक्टर आरती दातार. अध्यात्म म्हणजे जीवन सार्थकी लावणं, भाग 3. कुष्ठरोग्यांना सहानुभूती आणि कीव नको, तर त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना माणूस म्हणून प्रतिष्ठेने जगता यावं, हा विचार जागृतीमागे होता. माणुसकीची प्रतिष्ठा, श्रीमंती फार महत्त्वाची होती. ही प्रतिष्ठा कुष्ठरोग्यांना म्हणजे डॉक्टरांच्या बांधवांना मिळाली की त्यांना त्यांची नव्याने ओळख होईल, त्यांना आनंद मिळेल, जगण्यासाठी दैनंदिन जीवन उत्साह होईल. कुष्ठ प्रश्नांकडे समाजाने मातृभावनेने बघावं, ही डॉक्टरांची त्यांच्या कार्यामागची खरी तळमळ होती. प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनातील करुणा जागी ठेवून तिच्या प्रगटीकरणासाठी आपल्या जीवनातील प्रत्येक दिवसाच्या कमाईतला फक्त 1 पैसा सामाजिक कार्यासाठी मनःपूर्वक दान करावा. डॉक्टरांनी या योजनेला नाव दिलं करुणावृत्ती योजना. डॉक्टरांच्या देवकार्यात जसे सहकारी भेटले, तसे विरोधकही भेटले. सत्य आणि न्याय या मार्गाने जाताना कितीही अडचणी आल्या तरी माघार घ्यायची नाही, हा डॉक्टरांचा कृतनिश्चय होता. आनंदासाठी कुष्ठकार्याचं व्रत स्वीकारल्यामुळे थकवा कधी जाणवला नाही. विवेक आणि विरक्ती ही त्यांची खरी ऊर्जा होती. प्रसंगी आपलं राहतं घर दान करावं लागेल या कृतीतही सहजता होती. संस्थेसाठी राहतं घर उपयोगात आणता आलं असतं, पण संस्था तरी आपली कुठे आहे, हा विरक्त विचार त्यांच्या मनी होता. संस्था म्हणजे त्यागाचं मंदिर. कुष्ठकार्यात येणाऱ्या अडचणी म्हणजे देवाचा प्रसाद, हा भाव डॉक्टरांच्या मनात नित्य जागा होता. संस्थेचा व्याप वाढला, खर्च वाढला. मासिक खर्च 3-4 लाखाच्या घरात गेला. शासनाकडून अनुदान मिळण्यात अनियमितता अनुभवाला आली. जीवन त्यांना कळले हो. या तृप्त जीवनाच्या अर्थपूर्ण वळणावर अनुदानासाठी एकाकी लढा देण्याची त्यांची तयारी होती. काम करत करत कर्मयोगी आपोआप कर्मातीत होतो, हे जीवनाचं रहस्य डॉक्टरांनी ओळखलं होतं. कर्मयोग्याच्या कर्माचं नातं वैश्विक असतं. कुठलंही कार्य करताना पूर्ण शून्य व्हावं लागतं, त्याशिवाय पूर्णत्व प्राप्त होतच नाही. पूर्णत्वाचा सोपान चढताना त्यांना जाणवलं की कुष्ठ कार्य हे सार्वजनिक कार्य आहे. ती एका व्यक्तीची जबाबदारी नाही, शासनाची जबाबदारी आहे. डॉक्टरांनी संस्थेचा कारभार चालवण्याची व्यवस्था महाराष्ट्र सरकारने घ्यावी असं त्यांना पत्र पाठवलं आणि इदं न मम या विरक्त वृत्तीमुळे ते मोकळे झाले. तपोवनाचा निर्माता कर्मयोगी शांत झाला. कर्तृत्व त्याच क्षणी गळून पडलं, पण त्यांच्या कर्तृत्वाचं नंदनवन म्हणजे तपोवन आता पोरकं झालं. 35 वर्ष अखंडपणे कुष्ठरोग निर्मूलनाचं कार्य अत्यंत प्रामाणिकपणे व्रतस्थ वृत्तीने करणारे डॉक्टर तपोवन शासनाच्या हाती सुपूर्त करून त्याच क्षणी संस्थेतून बाहेर पडले, ते मागे वळून न बघण्यासाठी. कुष्ठरोग निर्मूलनाचं कार्य हा त्यांचा श्वास होता, ते त्यांचं जगणं होतं. आपलं जगणं कुणाच्या तरी हाती सोपवून हा महान कर्मयोगी मृत्यूच्या महाद्वारी मोकळा श्वास घेण्यासाठी झेपावला. शांत मनाने महाशांतीच्या वाटेने आता तीर्थयात्रा सुरू झाली. सहजपणे कर्मत्याग करून अपुऱ्या कार्याचं ओझं पाठीवर घेऊन आपलं देवकार्य संपवून हा महामानव, हा यज्ञपुरुष स्वतःच एका शांतीची वाट होऊन गेला. जगदंबेला आर्त विनवणी केली की आई जगदंबे, आता मुक्तीची घाई झाली आहे, मला तुझ्या कुशीत घे. माणसाच्या कर्तृत्वाला काळाच्या मर्यादा असतात. जन्माबरोबरच मृत्यूचा क्षण ठरलेला असतो. जन्म मृत्यू दोन्ही आपल्या स्वाधीन नाहीत, पण या दोन्हीच्या मधलं जीवन मात्र आपल्या हातात असतं आणि ते सत्कारणी लावायचं असतं. जग जग माझ्या जीवा, असं जगणं मोलाचं, उच्च गगनासारखं धरत्रीच्या रे मोलाचं. डॉक्टरांच्या सोनेरी जीवनावर कळस चढवला तो त्यांच्या मृत्यूने. कार्यनिवृत्तीच्या क्षणी त्यांची परतीची वाट प्रकाशमान झाली. ही वाट
आता त्यांची एकट्याची होती. या वाटेवर कोण देहाते संभाळी अशी त्यांच्या मनाची अवस्था होऊन गेली. देह कुठे, कसा आणि कधी पडणार याची चिंता त्यांना कुणीही माझं नाही, मी कुणाचा नाही या वृत्तीमुळे नव्हती. स्वतःचं मी पण गळून पडलेली अवस्था डॉक्टर आता अनुभवत होते. आणि या अवस्थेत डॉक्टरांच्या प्रायोपवेशनाला सुरुवात झाली. मृत्यूला शांत मनाने सामोऱ्या जाणाऱ्या डॉक्टरांची प्रायोपवेशन ही निराशा नव्हती, तर वास्तव स्वीकारण्याची ती शक्ती होती. शुद्ध प्रेमाची निखळ अभिव्यक्ती होती. त्यांना महामानवाच्या आगमनाची वाट स्पष्ट दिसत होती. मानवाचं स्वागत म्हणजे आपण मृत्यूला कवटाळणं ही जाण त्यांना होती. या जाणीवेतच ते भगवंतात विलीन होणार होते. भगवंताच्या दर्शनाने कृतकृत्यतेचे अश्रू ओघळले. आनंदी मन शांत चित्ताने भगवंताच्या कुशीत विसावलं. त्यांच्या अखेरच्या श्वासातून ओंकार कानी पडला आणि विश्व ब्रह्मरूप झालं. डॉक्टर पटवर्धन या महामानवाचं, या यज्ञ पुरुषाचं कृतार्थ जीवन समजून घेताना आपणच अंतर्मुख होऊन आपल्या जीवनात डोकावतो. सतत तक्रारी करत जगणाऱ्या आपल्या मनाला आपल्या अंतर्गत शक्तींची कधीही जाणीव नसते. आपल्याला खरी ओळखच झालेली नसते. आपल्या मनाच्या अंतर्गत शक्ती जाणून घेण्यासाठी एकांत, शांतता, नामस्मरण, ध्यान या साधनांची बैठक आवश्यक असते. प्रयत्नपूर्वक या वाटेने जाण्याचा संस्कार मनावर झाला की जीवन आपोआप उलगडत जातं. अधिक आत्म म्हणजे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे स्वतःला स्वतःची झालेली विशेष ओळख. या ओळखीमुळे दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षण आपण सत्कारणी लावू शकतो. बाहेरचा गोंधळ थांबवला की अंतरंगीचा आवाज कानी पडतो. जीवनाची दिशा नक्की होते. दैनंदिन जीवनाचं उत्तम व्यवस्थापन करता येतं. आळस, कंटाळा, निष्क्रियता या शत्रूंना बाजूला सारता येतं. जीवनात कृतार्थता, शांतता, आनंद अनुभवता येतो. पण त्यासाठी डॉक्टर पटवर्धनांसारख्या आदर्श महामानवांची चरित्र आपण समजून घ्यायला पाहिजेत. आदर्श शिल्लक राहिले नाहीत असा नकारात्मक सूर आळवण्यापेक्षा थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच बोध सापडे खरा, या सकारात्मक विचारांची आपल्याला सोबत मिळते.